केंद्रातील मोदी सरकार सबका साथ सबका विकास हे सूत्र राबवून प्रत्येक घराघरापर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवत आहेत। यामुळे सर्वसामान्यांमध्ये भारतीय जनता पार्टीविषयी मोठी आस्था निर्माण झाली असून जेव्हा तुमच्यासारखे सहकारी भाजपसोबत जोडले जातात तेव्हा आम्हाला मोठी ताकद मिळते। तुमच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपची शक्ती आणखी वाढली आहे असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी केवाळे येथे व्यक्त केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत केवाळे येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला असून या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले। येत्या 5 तारखेला भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे जात असून नेरे जिल्हा परिषद गटासाठी आत्माराम भस्मा आणि आदई पंचायत समिती गणासाठी भूपेंद्र पाटील हे निवडणूक लढवणार आहेत। आपली निशाणी कमळ असून या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपल्याला संपूर्ण ताकद लावायची आहे असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवाळे येथील योगेश माळी, राजाराम माळी, गोटीराम गायकर, शंकर डांगरकर, दत्तात्रय माळी, बळीराम गायकर, दिनेश माळी, आत्माराम माळी आणि किसन गायकर यांच्या प्रयत्नातून माजी सरपंच शाळिक नारायण माळी, अण्णा माळी, ग्रामपंचायत सदस्य हिरामन भगत, राजेश माळी, भरत भोईर, भारती भोईर, जना निरगुडा, अशोक माळी, सुनील माळी आणि विघ्नेश पालकर यांच्यासह अनेक समर्थकांनी भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले। या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस यतीन पाटील, सरपंच सचिन पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, रवींद्र जोशी, रमेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे परिसरात भाजपचे पारडे जड झाले असून निवडणुकीच्या प्रचाराला आता मोठी गती मिळणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास। सबका साथ सबका विकास हे सूत्र मोदी फक्त बोलून दाखवत नाही, कार्यकर्ते आमच्यासारखे यांच्या मार्फत ते घराघरापर्यंत राबवण्याचा प्रयत्न करतात। आणि त्यामुळे आपण बघतोय की प्रत्येक घराघरापर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहोचलेल्या आहेत। प्रत्येक घराघरापर्यंत मोदी सरकारच्या योजनांचे फायदे पोहोचलेले आहेत। आणि त्यामुळे आज प्रत्येकाला मोदी सरकारविषयी आणि मोदी सरकारमुळं भारतीय जनता पार्टीच्या विषयी एक प्रत्येकाच्या मनामध्ये एक आस्था निर्माण झालेली आहे। आणि ज्यावेळेला आपल्यासारखे सहकारी जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जोडले जातात तेव्हा आमच्यासारख्या सर्व सहकाऱ्यांना देखील एक मोठी ताकद मिळत असते। मी या निमित्तानं तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टी आता या 5 तारखेला निवडणुकांना सामोरे जात आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे उमेदवार आत्माराम भस्मा आणि पंचायत समितीचे उमेदवार भूपेंद्र पाटील दोघांची निशाणी कमळ निशाणी ही विजयी करण्यासाठी म्हणून आता आपल्याला ही ताकद त्या ठिकाणी लावायची आहे। मी सर्व पक्षामध्ये ज्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होतोय ते आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीन वाढलेली आहे। त्या केवाळे गावामध्ये परंपरागतरित्या अनेक वर्ष हा काँग्रेस पक्ष चालत आला आणि मग नंतर काँग्रेसमधून जेव्हा मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये आली तर त्यावेळेला एक संघर्ष उभा राहिला होता। पण संघर्ष एकमेकांचा वैयक्तिक नव्हता, तो लोकांची कामं करण्यासाठीचा होता। आणि त्यामुळे आता लोकांची कामं करण्यासाठी जेव्हा एकत्र येऊन ही ताकद आपण वापरू त्यावेळेला अधिक चांगल्या पद्धतीनं आपण आदिवासी असो, गावकरी असो, प्रत्येकाची सेवा करू शकू। त्यासाठी म्हणून आपण सगळेजण अशाच पद्धतीनं एकत्र येऊया असं आवाहन तुम्हा सर्वांना करतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून गावामध्ये आपल्या दोनही उमेदवारांना मोठी आघाडी मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो।